इधर तो आए कराना तुम्हारा इधर आया क्यों है गाड़ मारना तो हमको इधर इधर खड़ा अरे नहीं आदमी इकडे बसतात आंदोलन चालवणे गाडी चालवणार कोण टाका गाडी माझ्या जागेत झाड लावतो काय प्रॉब्लेम आहे करा की तुम्ही ट्रेसपास माझ्या जागेत मला झाड लावून द्या ना साहेब ठीक आहे माझ्या जागेत मला झाड लावून द्या हे शेतकरीला बोलू आपला 1200 करोडचा घोटाळा करून गेला इकडे आणि त्याच्यामध्ये एका महिलेचं शोषण केलं तिच्या फॅमिलीने 16 कंप्लेंट केल्या आहेत ऑन पेपर कंप्लेंट आहेत एलक्यू झालाय मग त्याला जेलमध्ये का टाकत नाही त्याचा त्याला कापूनच टाकायला पाहिजे जेव्हा सील झाला होता कोणाच्या सांगण्यावरनं तुम्ही पुनश्च चालू केलात आदेश होते कलेक्टर कोणाचे आदेश होते माननीय जिल्हाधिकाऱ्यांचे वेटलँडची परमिशन आहे नाही वेटलँडचं ते आता वरिष्ठ स्तरावर बघायला टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे पालघर जिल्ह्यातील जलसार आणि टेंबी कोडावे गावामध्ये या ठिकाणी हा LNT चा प्लांट आहे आणि गेल्या 6 महिन्यांपासून गावकरी या विरोधात लढतायत शेतकरी शेती करतो तेव्हा आपण जेवतो आपल्या पोटात अन्न जातं परंतु त्याच शेतकऱ्याची 10 एकर जागा जर या LNT कंपनीमुळे पाण्याखाली जात असेल तर मग त्या शेतकऱ्यांनी करायचं काय एकीकडे भारताचे प्रधानमंत्री असं म्हणतात की शेतकरी जगला पाहिजे आणि दुसरीकडे त्यांच्या स्वप्ननगरीतला प्रोजेक्ट व्हावा यासाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मात्र या ठिकाणी सरकार मारते या विरोधात आता आगरी सेनेने आंदोलन पुकारलेलं आहे खरं तर ज्या रस्त्यावरती मी उभा आहे हा रस्ता जो आहे तो एका शेतकऱ्याच्या नावे आहे त्याला न सांगता या ठिकाणी हा रस्ता बांधलेला आहे या ठिकाणी निरीक्षण करायसाठी मंडळ अधिकारी आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी हा प्लांट सील केला होता कारण हा पाणथळ भागामध्ये आहे वॉटरलँड मध्ये हा प्लांट आहे ज्या ठिकाणी हा प्लांट झालेला आहे त्याच्यामुळे गावकऱ्यांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आणि त्यांना ते सगळं सोसावं लागलं या ठिकाणी 4 दिवस पाणी होता या सगळ्या गोष्टीच्या या मॅडम आहेत पोलीस अधिकारी त्या देखील साक्षीदार आहेत परंतु एवढं सगळं होत असताना पाणी कुठे मुरतंय का प्रशासन या LNT कंपनीच्या मागे झुकलंय याच्या मागचा नेमका काय कारण काढावा आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील माझ्यासोबत आहेत काका तुम्ही आता कधीपर्यंत इथे आंदोलन करणार आहात आता जेवण पण इकडेच आम्ही करणार आम्ही इकडे जिथपर्यंत रिझल्ट मिळत नाही आम्ही ही जागा आमची आहे याच्यात त्यांच्याकडे काहीच डॉक्युमेंट नाही ती जागा आम्ही आज क्लिअर करणार शेतकऱ्याची जमीन तेवढी आम्ही आज श्रमदानाने क्लिअर करून देणार आणि हा रस्ता बंद करून टाकणार या ठिकाणी अनेक करोड रुपयाचा घोटाळा झाला तुम्ही तो एक उल्लेख केलात नेमका काय विषय होता तो वेगळा विषय आहे तो विषय असा होता इकडचे जे भूमिपुत्रांचे क्रशर प्लांट आहेत जवळजवळ 300 क्रशर प्लांटला एक नोटीस काढण्यात आली आणि मी विचारपूर्वक सांगतो मी 14 जणांना उभं करीन की ज्यांच्याकडून पैसे घेतले आणि कमीत कमी कलेक्टर ऑफिसने त्याच्यामध्ये 50 करोड रुपये कमवले मग जर इकडच्या भूमिपुत्राला एक काय 30 ते 40 वर्ष धंदा करून जर एक तिकडचं सेलिंगचं सर्टिफिकेट नाही तर त्यांना तुम्ही प्लांट सगळे बंद करतात मग इथं वेटलँड मध्ये ही अख्खी चोरी आहे म्हणजे ह्यांच्याकडनं किती पैसे घेतले असतील मी कलेक्टर मॅडमला समजत होतो की करप्टेड आहेत पण त्यांनी पण नार्को अँड ब्रेन करावी म्हणजे तुम्ही चक्क आता कलेक्टरांवरतीच आरोप करता कारण मला प्रांतांनी सांगितलं की कलेक्टर मॅडम प्रेशर करतात कशासाठी प्रेशर करतात म्हणजे शेतकऱ्याला मारायचं कलेक्टरचं इकडे म्हणणं का कलेक्टरचं म्हणणं त्यांनी आमच्याबरोबर बसून त्यांना सगळं झालेलं असताना सगळ्या मागण्या मान्य केलेल्या असताना पण तुम्ही त्यांचं इम्प्लिमेंटेशन करायला प्रेशर करत नाही उलटा हा प्लान चालू करतात सील केलेला जो माणूस मेलेला आहे जो सावकार अवेलेबल नाही ज्याच्यात जे डॉक्युमेंट आहे त्याच्या 4 लोकांच्या सह्या आहेत मग त्याला तुम्ही इम्प्लिमेंटेशन कसं करता महिलांचं शोषण केलं त्या बाबतीत तुमचं काय आता म्हणणं आहे पुढे तो एक तुडसकर म्हणून SDO 1200 करोडचा घोटाळा करून गेला इकडे आणि त्याच्यामध्ये एका महिलेचं शोषण केलं तिच्या फॅमिलीने 16 कंप्लेंट केल्या आहेत ऑन पेपर कंप्लेंट आहेत एलक्यू झालाय मग त्याला जेलमध्ये का टाकत नाही त्याचा त्याला कापूनच टाकायला पाहिजे भडवायचं म्हणजे इकडे तुम्हाला प्रशासनाने नेमल्यावर तुम्ही इकडच्या भूमिपुत्रांवर काय काय अन्याय करणार पैसे झाले आणि आता महिला पण वापरायला लागले काय परिस्थिती आहे बघा आज महाराष्ट्रात देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं स्वप्ननगरीचं प्रोजेक्ट बनतंय परंतु या स्वप्ननगरीच्या प्रोजेक्टमध्ये नेमकं काय दडलंय आणि कोण आहे तोडसकर ज्यांनी महिलेसोबत अभद्र व्यवहार केला पोलीस त्याला का पकडत नाहीत आता पोलीस तरी कसे पकडणार कारण पोलीस देखील प्रशासनाचा एक भाग आहेत आणि कुठेतरी वरिष्ठ त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात तुम्ही कोण मंडळ अधिकारी आहात का आता हे प्लान जेव्हा सील झाला होता कोणाच्या सांगण्यावरनं तुम्ही पुनश्च चालू केलात आदेश होते कलेक्टर कोणाचे आदेश होते माननीय जिल्हाधिकाऱ्यांचे मग सील का केलं सील का केलं होतं त्यांच्याकडे विक्रेता लायसन नव्हतं म्हणून सील केलं होतं फक्त विक्रेता लायसन्स नव्हतं बाकी
वेटलँडची परमिशन आहे? नाही, वेटलँडचं ते आता वरिष्ठ स्तरावर बघायला. नाही, पण तुम्हाला तर माहिती पाहिजे, तुम्ही मंडळ अधिकारी आहात ना. काय वेटलँड मध्ये परमिशन देऊ शकता का? परमिशन माझ्याकडून दिली नाही ना, पण वेटलँड मध्ये परमिशन देऊ शकता का? आपण पण त्याच्यात नॉलेजेबल आहेत. वेटलँड मध्ये परमिशन, ही वेटलँड दिसते ना, खाडी दिसते की नाही? वेटलँड आता ते सर्वे नंबर पण ऐका ना, आहे ना माझ्याकडे. आहे की नाही? आता हे आदेशामध्ये सर्वे नंबर आहे का ते मला फक्त बघावं लागेल. ऐका ना, तो बघा. बघून मग माझा तुमचे वरिष्ठ एक मिनिट कोण येतात आहेत? आता मी तहसीलदाराला फोन केलाय, ते कोण तहसीलदार येतात आहेत कधी? फोन येतं तेवढं मला सांगितलं, मग पाठवतो. पर्यंत थांबणार आहेत? जोपर्यंत प्रशासनाकडून SDO साहेब जे आता ह्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे मला माहिती अधिकारी आहेत का, ज्यांच्याकडे पूर्ण अधिकार आहेत बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीचे, तर आता हे जे परवानगी देताना ना, त्यांनी इथले जे सर्वे नंबर आहेत, टेंबेखोडावे 60, टेंबेखोडावे 67, त्याच्यानंतर जलसार 1057, जलसार 1053, ह्या सर्व सातबाऱ्यांमध्ये वेटलँड आहे, रिव्हर बॉडी त्यांच्या झोन दाखल्यामध्ये मेन्शन आहे. आणि त्याच्यामधून तुमचे सगळे जे कामाचं चालले आहेत, तुमचे रस्ते आहेत, ते त्याच्यामध्ये आहेत आणि हे स्पष्ट दिसतंय. तर त्यांनी स्पष्ट करावं का ह्याच्यामध्ये काम करू शकतात का, ह्याच्यामध्ये असे भराव टाकून तुम्ही ओहळ खाड्या अडवू शकता का? कारण आज काय झालं, 6 जुलैला जी पूर परिस्थिती झाली त्याच्यामुळे पूर्ण टेंबेखोडा गाव बुडाला होतं, पूर्ण रस्ता आणि पूर्ण मोरीवर पाणी होतं. आणि शेतकऱ्यांचं पण, इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे का 30-40 वर्षात पहिल्यांदा हे घडलं आणि असा पूर आला. पूर्ण समोर तुम्ही पाहिलं तर हे समोर ज्या शेतकऱ्याची शेती आहेत ते पूर्णच्या पूर्ण बुडून आणि त्या नष्ट झालेल्या अवस्थेत आहेत. खालच्या बाजूला पण पूर्णच्या पूर्ण शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. कुठल्याही प्रकारचे पंचनामे त्याच्यामध्ये झालेले नाही आहेत. आणि ह्याला जबाबदार कोण आहे हे SDO साहेबांनी इथे येऊन स्पष्ट करावं. आता आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी हे गावकरी L&T कंपनीच्या विरोधात लढा देतात, परंतु त्यांचा आवाज ना तहसीलदार ऐकत, ना तलाठी ऐकत, ना कलेक्टर ऐकत, ना पोलीस ऐकत, ना महसूल खाता ऐकत. असं जर असलं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने जीव द्यायचा का? आज पूर परिस्थिती आलेली आणि मॅडम सांगतात की फक्त 3च जणांना पैसे पोचलेत. याचा अर्थ हे लोक कसं काम करतात ह्याचं हे जिवंत उदाहरण आहे. पुराच्या पाण्यामध्ये 4 दिवस हे गाव पाण्याच्या खाली होता. कशासाठी? तर या L&T कंपनीच्या एका प्लांटमुळे. आता सरकार या एका L&T कंपनीला प्राधान्य देणार की इथल्या हजारो गावकऱ्यांना प्राधान्य देणार? आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, पालघर.